सुंदर धागा भेटले
अंगी दया समाजाचे अंगी दया समाजाचे अंगी दया समाजाचे अंगी बुधन महाराज साथ वकील अंकुश महाराज को रे संत तोची
संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाना, इह परलोकी सुखी, इह परलोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाना, मिथ्य कल्पना मागे सारा, मिथ्य कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाना, विभूमीनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं ददानं, गवामृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं,
संताची पादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरू दास तुका अलंकापुरी रमेश सिंहासनस्थान परांभोज तेजस्फुरित प्रदेश विधींद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा संत तोची जाना जगी दया समाजाची अंगी लोभ अहंताने मना जगी विरक्त तोची जाना काढू का पुन्हा वाचायची शक्यता नाही महाराज पाहून हारांना तुम्हाला उद्याची कथा का कॅन्सल करायची का काय नाही आली चक्कर पडलो विठ्ठल झाला पाहिजे बरं का तुम्हाला बी नाही तर पुन्हा तुम्ही चक्कर येऊन पडायची ते काम करा ते पक्वादा ते काढा पक्वादाला तिला असं अडकून पडत विठ्ठल विठ्ठल संत तुझी जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभ अहंता नाही मना जगी विरक्त तुझी जाना प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली आळंदी निवासी माझे ज्ञानोबा आहे आणि ज्ञानोबारायाच्या लाडक्या लढीवर असणारे मुक्तपणाने मुक्त श्रेष्ठपणाने श्रेष्ठ सर्वांमध्ये वरिष्ठ 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेव महाराजांना चांग्या म्हणून हाक मारावी असा ज्यांचा अधिकार अशा माझ्या आदिमाय शक्ती मुक्ताईंचा 4 चरणाचा 4 कटाचा संतांचे लक्षण सांगणारा आणि माझ्या ज्ञानोबारायांना ताटिप्र प्रकरणातला उपदेश करणारा 4 कडव्याचा अभंग विठ्ठल अभंग वाचल्याबरोबर अभंगाचा भावार्थ लक्ष देतो थोडं लक्ष देऊन ऐका या कलियुगामध्ये जर संत ओळखायचे असतील संत पारखायचे असतील तर संत ओळखत असताना बाह्य लक्षणावरून संताची ओळख करू नका ज्या ज्या दिवशी तुम्ही संताची बाह्य लक्षणावरून पारख करताल फसल्याशिवाय राहणार नाही मग महाराज या कलियुगामध्ये ओळखायचे कसे संत मुक्ताईला जाऊन भेटा मुक्ताईंनी सांगितलं संत तोची जाना जगी या जगामध्ये संताची ओळख अंतरलक्षणावरून सांगितली माझ्या मुक्ताईंनी दया क्षमा ज्याच्या अंगी संत तोची जाना जगी ज्याच्या अंतकरणामध्ये दया आणि क्षमा हे 2 गुण आहेत त्याला संत म्हटलं पाहिजे पहा हे झाले संताच्या अंतकरणातले सद्गुण पण संताच्या अंतकरणामध्ये दुर्गुणही नसले पाहिजेत तेही माझ्या मुक्ताई सांगतात लोभ अहंता नाही म्हणा संताच्या अंतकरणामध्ये लोभ नसला पाहिजे अहंकारही नसला पाहिजे ज्या संताच्या अंतकरणात लोभही नसतो
आणि अहंकारही नसतो असे संत या जगामध्ये विरक्त असतात, वैराग्यवान असतात. जगी विरक्त तोची जाना. ऐका, असे संत इहलोकातही सुखी असतात आणि परलोकातही सुखी असतात. त्याचं कारण त्यांच्या मुखामध्ये शुद्ध ज्ञान असल्यामुळं. इह परलोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. आणि शेवटी माझ्या मुक्ताई सांगतात, दादा तुम्ही जी मिथ्य कल्पना धरून बसलात ती बाजूला सारा, बाजूला टाकून द्या आणि ताटी उघडा. मिथ्य कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. म्हणजे आपलं कीर्तन संपलं. अरे वा, मला असं म्हणायचं होतं की आत्ताशी का आपलं कीर्तन सुरू झालं. अभंगावर बोलण्यापूर्वी एक वक्त्याचं कर्तव्य असतं. आपलं सालाबादाप्रमाणे चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा या सोहळ्यामधली आजची 4थ्या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा. 5वे मी पाहू लागलो झोपलेत का जागेत, मला काय एवढं माहित नाही, पण पाहू लागलो. हे पुढचे 2-3 जण आता हे तुम्ही पुढं बसलात म्हणून तुम्हाला भोंगडी अडकली म्हणून हातताय ना, तुमचं लक्ष आहे. पण बाकीचे हो 6वा आहे का, आता तर अवघड झाला. आता त्यावर खालीच रेंज नाही. सहाव्या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा. आता लक्ष द्या बरं का, आता गफलत होऊ देऊ नका. 6व्या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा समस्त ग्रामस्थ मंडळींच्या आशीर्वादाने सर्वांच्या आग्रस्त आलेली, माझ्याकडे ही बालकाकडे आलेली ही छोटीशी सेवा आहे. मी काही एक विद्वान कीर्तनकार नाही, बस एक वारकरी संप्रदायाची सेवा करणारा आणि तुमच्या सर्वांचा आग्रह म्हणून आलेली माझ्याकडे ही कीर्तन सेवा. रथी महारथी आहेत महाराज. विशेष म्हणजे मृदंगावर ज्यांची साथ, जे भांडवल कोणाकडेच नसते ते फक्त दत्तरावकडे भांडवल, आणि तेच भांडवल कोणी कॉफी करीत नाही तर ते कोणाचं भांडवल कॉफी करीत नाही. वेगळंच असेल. पुन्हा महाराष्ट्रातले वेगळेच पखवाद वाजविणारे. अरे पखवाद वाजविल्याच्या नंतर टाळ्या वाजवा म्हणणारे कीर्तनकार भरपूर पाहिले असते, पण पखवादाचं आवर्तन वाजल्यावर स्वतः महाराज स्वतः कलेची कदर करणारे स्वतःच म्हणतात टाळ्या वाजवा जोऱ्यात. एकदा वाजवा त्यांच्यासाठी. सोपं नाही महाराज वाजव म्हणून. अरे हे जनावराचं कातड आहे, बोकड्याचं कातड आहे, याच्यातून बोल काढणं सोपी गोष्ट नाही. उगा आखाड्या गप्पा मारणं सोप्यात, कीर्तन करणं सोपं. येऊन उभा राहा, नाही चक्कर आली तर आपल्याला बोला. काही काही जण आखाड्या गप्पा आणतात, काय महाराजांना धंदे लावलेत, कीर्तन काय लय अवघड आहे का, 2 तास इकाड्या तिकाड्या गप्पा. आणि जेव्हा त्याला म्हटलं जाय बाबा माईकमध्ये एकदा अनाउन्समेंट कर की चला आता लगेच महिला मंडळीची पंगत बसणार, ते मला बघू मी नाही म्हणणार. मायकामध्ये म्हणणं सोपं नाही महाराज. त्याच्यासाठी काय करावं लागतं, तपच करावं लागतं. गोड असे महाराज. चोपदार दादापासून विनेकरापासून आमचे आबा येतं, रमेश महाराज, आमचे मंठेकर मंडळी, संतोष भाऊ येतं, अंकुश महाराज, आमचे बंडू महाराज विडोळीकर, आमचे जिजा येतं, आमचे मदन महाराज, भागवत महाराज, आमचे संस्थेचे आमचे गुरुबंधू महाराज, आजी माझी सर्व आमचे गुरुबंधू महाराज मंडळी येतं. विशेष आमचे अंकुश महाराज खराबे, त्याचबरोबर प्रकाश महाराज फड, आमचे महंत संतोष महाराजही या ठिकाणी माझ्यासारख्या बालकाची कीर्तन सेवा श्रवण करण्याकरता उपस्थित. आणि कवळे महाराजाचं कीर्तन म्हटल्याच्या नंतर सगळा तरुण वर्ग आलेच पाहिजे. तरुणांनी परमार्थामध्ये तुम्हाला बोलता बोलता बोलून जाईल. अरे परमार्थ करायचा म्हटल्याच्या नंतर परमार्थही निष्ठेने केलं पाहिजे आणि प्रपंचही निष्ठेने केलं पाहिजे भाऊ. नाही तर परमार्थामध्ये जर महाराज निष्ठा नसेल ना, सगळी निष्ठा निष्ठीच होती. प्रपंचामध्ये निष्ठा लागती. अरे परमार्थामध्ये किती निष्ठा लागती, किती निष्ठा लागती. नोया एकल्याचा खेळ म्हणून मेळ जमविला, ही सोपी गोष्ट नाही महाराज. परमार्थामध्ये निष्ठा लागती. किती निष्ठा लागती. तरुण वर्ग बसला म्हणून सांगतो किती निष्ठा लागते. ऐका ना दादा हो. अरे 19 फेब्रुवारी आली, 19 फेब्रुवारी आली ना, किती निष्ठा लागते पहा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाकडे अनेक मावळे होते, अनेक मावळे. आणि हे जे स्वराज्य उभा केलं ना, सगळं माझ्या छत्रपतींनी महाराज मावळ्याच्या जीवावर हे स्वराज्य उभा केलं. मावळ्याच्या जीवावर स्वराज्य. आज 750 वर्ष झाले. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्याच्या नंतर आजही आमच्या तोंडून आदर आणि जय येतं. त्याचं कारण आहे छत्रपतींनी महाराज जीवन जगत असताना निष्कलंकी जीवन जगले. किती निष्ठा लागते सांगू. चला तुम्हाला विषय आला म्हणून सांगतो. सन 1972ला फार मोठा दुष्काळ पडला. दुष्काळ, फार मोठा दुष्काळ. लोकायला पोटाला पोटभर खायला अन्न नाही. लोक भुके वाचून महाराज परेशान होते.
पोटाला पोटभर खायला अन्न नाही. मला तरी वाटतं बऱ्याच वडीलधाऱ्या मंडळींना 1972चा दुष्काळ थोडा 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 आठवत असेल. लोकांनी कण्या भाकरी खाल्ल्या त्या काळामध्ये. ऐका किती निष्ठा असते. ज्या वेळेस महाराज 1972ला दुष्काळ पडला, लोकांना पोटभर खायला अन्न नाही, आणि त्या काळामध्ये पुण्यामध्ये एक व्यक्ती होता. त्या व्यक्तीने ठरवलं लोक पोटानं उपाशी राहिले तरी चालतील, पण लोक ज्ञानानं उपाशी राहिले नाही पाहिजे. ज्ञानानं. त्या व्यक्तीचं नाव होतं कर्मवीर भाऊराव पाटील. त्यांनी ठरवलं लोक राहू द्यावं, एक वेळेस उपाशी राहिल्यानं कोणी मरत नाही, पण ज्ञानानं उपाशी राहिले नाही पाहिजे. आणि त्यांनी महाराज पुण्यामध्ये एक कॉलेज उभारणीचं काम सुरू केलं. ऐका निष्ठा कशाला म्हणतात. अरे कॉलेज उभारणीचं काम करत असताना महाराज त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी एक योजना सुरू केली. त्या योजनेचं नाव होतं मुष्टीप्रदान योजना. ऐका ऐका ऐका, मुष्टीप्रदान योजना. कर्मवीर भाऊराव पाटील प्रत्येकाच्या महाराज दारात जायचे, प्रत्येक खेड्यात जायचे, मूठभर धान्य जमा करणं, आणि जमा झालेलं धान्य एकत्र करून ते विकणं, आणि विकलेल्या धान्याच्या पैशातून आपलं कॉलेज उभारण्याचं काम सुरू केलं. ऐका निष्ठा. ज्या वेळेस पुण्यातल्या एका सावकाराला कळलं, त्यांनी बोलवलं कर्मवीर भाऊराव पाटलाला समोर बसवलं आणि सांगितलं, भाऊराव पाटील अहो कशाला लोकांच्या दरवाज्यात फिरता, कशाला भीक मागीत फिरता, कशाला महाराज धान्य गोळा करता मूठभर, तुमच्या कॉलेज उभारणी करता 1 लाख रुपयाचा चेक देतो मी. कर्मवीर भाऊराव पाटलाच्या डोळ्यातून तसदिशी पाणी आलं. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणले, सावकार तुमच्यासारखे माणसं आहेत म्हणून आज धर्म टिकून, तुमच्यासारखे माणसं आहेत आज म्हणून धर्म टिकून. पण त्या सावकाराने सांगितलं, ऐका भाऊराव पाटील 1 लाख रुपयाचा चेक देतो, पण तुम्ही जे कॉलेज उभारायलात ना त्या कॉलेजला माझं नाव द्या. त्यावेळेस भाऊराव पाटील कडाडलीन बोलायला सुरुवात केली, सावकार प्रसंग जर पडला तर 1 गाव नाही 2, 3, 4 प्रत्येक गावात जाईन, प्रत्येक खेड्यात जाईन, प्रत्येकाच्या दारासमोर हात पसरवीन. प्रसंग पडला तर सावकार ऐका सावकार, प्रसंग पडला तर माझ्या शाळेतल्या टिशीवरलं माझ्या बापाचं नाव पुसल, पण कॉलेजला दिलेलं छत्रपतीचं नाव नाही पुसणार. याला म्हणते निष्ठा. तरी जसा महाराज दर्शक. अरे याला म्हणतात निष्ठा. एवढी निष्ठा परमार्थातही लागते आणि प्रपंचातही लागते. विठ्ठल एवढी निष्ठा पाहिजे. खरं तर परमार्थ हा तरुणाचाच आहे. आनंद वाटला महाराज एवढे तरुण, नाही तर सगळे आमच्या नशिबाला महाराज माना हली नाही. कीर्तन झाले होते, त्याला विचारलं काय बोलले महाराज, काहीतरी बोलले, त्याचं सुरू असतं. पण तरुण वर्ग कीर्तनाला पाहिजे. महाराज म्हणतात तरणा तरुणांनी केलं पाहिजे, तरुणपणातच केलं पाहिजे. एकदा काही इंद्रियांनी साथ सोडले अजिबात महाराज परमार्थकड किती परमार्थ करण्याचा प्रयत्न केला होत नाही परमार्थ. म्हणून सर्व तरुण मित्रमंडळी, गावकरी मंडळी, माता माऊली मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज 6वा दिवस आणि सेवेकरता निवडलेला अभंग माझ्या आदिमाय शक्ती मुक्ताईंचा ज्ञानोबारायांना उपदेश करणारा अभंग. प्रश्न निर्माण होतो या ठिकाणी मुक्ताई ज्ञानोबारायांना उपदेश करायला, मग ज्ञानोबारायला उपदेश करण्याचं काय कारण? ज्ञानोबाराय साधे नव्हते. अरे ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ महाराज लिहिला, ज्या ज्ञानोबारायांनी तुमच्या आमच्या साधकासाठी, साधारण लोकांसाठी 28 अभंगाचा हरिपाठ लिहिला, चांगदेव पासष्टी, अमृत अनुभव, हे सगळं ज्ञानोबारायांनी तयार केलं. हे तुमच्या आमच्यासाठी. ऐका ना, एवढे ज्ञानी ज्ञानोबाराय, अरे ज्यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य होतं की महाराज रेड्याच्या मुखातून वेदाच्या श्रुती बोलून घेणं सामर्थ्य माझ्या ज्ञानोबारायमध्ये होतं. ते ज्ञानोबाराय साधे होते का? ते ज्ञानोबाराय साधे असतील? अजिबात नाही. अरे स्त्रीचा तो केला पुरुष, असे ज्ञानोबारायचे महाराज अधिकार. आणि ते ज्ञानोबाराय महाराज साधे असतील आणि त्या ज्ञानोबारायला माझ्या मुक्ताई उपदेश करायला. मला सांगा,
व्यवहारात जर पाहिलं तर लहानाने मोठ्याला समजून सांगितलं नाही पाहिजे, नाही सांगितलं पाहिजे, त्याचा अधिकार नाही ना. पण परमार्थामध्ये जर कोणी महाराज चुकत असेल तर लहानाने जरूर सांगावं. मग ज्ञानोबरायला उपदेश करण्याची काय महाराज, काय नेमकं प्रसंग काय असेल तर महाराज त्याचं कारण सांगितलं. ज्ञानोबराय हे ताटी लावून बसले होते, ताटी लावून. थोडं लक्ष द्या. ज्ञानोबराय ताटी लावून बसण्याचे अनेक कारण आहेत. चलता चलता दोन सांगतो. सकाळची वेळ, ज्ञानोबरायचा काळ आठवानं, थोडा आठवानं. ज्या ज्ञानोबरायला या समाजानं पोटाला पोटभर अन्न दिलं नाही, ऐका, तोच समाज. मला बरेच लोक म्हणतात महाराज काय लोक बिघडले, लोक पहिले सुधारलेले नव्हते ना आता सुधारले नाहीत, आणि लोक पहिले बिघाडलेले नव्हते आता बिघाडलेले नाहीत. अरे ज्ञानोबरायला पोटाला पोटभर लोकांनी खायला नाही दिलं. अरे ज्ञानोबराय जर एखाद्याच्या दारातून गेले तर लोकांनी आपल्या दारासमोर पाणी शिंपरावं. ज्ञानोबरायचा जर स्पर्श एखाद्याला झाला तर लोकांनी आपल्या अंगावरती गोमूत्र घ्यावं. अरे ज्ञानोबरायला या समाजानं पीठ तर नाही वाढलं, भिक्षा तर नाही वाढली, पण महाराज त्या भिक्षा झोळीमध्ये या समाजाने चिखल टाकावा. नव्हे त्या झोळीतलं पीठ महाराज नालीमध्ये टाकावं, आणि नालीतलं पीठ पुन्हा उचलून घेता येऊ नये म्हणून ते पीठ नालीमध्ये कालवावं. एवढा त्रास ज्ञानोबरायांना दिला महाराज. ऐका, ज्ञानोबराय तुम्हाला आम्हाला कधीच नाही समजले. आणि आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव होता, थोडे लक्ष द्या. आपल्या महाराष्ट्राचं एक दुर्दैव आहे, जोपर्यंत संत हयात आहेत तोपर्यंत संत तुम्हाला आम्हाला कळत नाहीत. आणि या महाराष्ट्राचं एक तत्व आहे पहा, जोपर्यंत या महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं असेल ना, संगीताई सपकाळचं वाक्य आहे, या महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं असेल ना तर मरावं लागतं. जिथं मेल्यावर माणूस मोठा होतो त्याचं नाव महाराष्ट्र. ऐका ना, सांगतो, ऐका, जपलं पाहिजे, आपल्या माणसाला जपलं पाहिजे. ऐका, आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान कोण? असं म्हणलं कसं आता उभा केलंय तुम्ही जर पाठिंबा काढून घ्याला. ऐका, आपल्या भारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. बरं का, माऊली कोण? तुम्हाला असं बसलो इथे, उगाच ताण देऊ नका. मला जर ताण देता तर गाडीची हवा फिवा सोडून देईल, नको रे बाबा. लेक रागाव झालेत महाराज. आता माऊली मला काही कळत नाही, ते शांत आहे. काही गावातले रगील पोरं असतात, रगील. त्या दिवशी कीर्तनांना सहज आबा एक जण बस खाली, इथून उठायला तिकडं बसायला, तिकडून उठायला तिकडं बसायला, जरा बसणं खाली. ते पोरगं जरा आगाव शिकलं होतं ना. ते म्हणलं बरं तू मला धमक्या द्यायला वय माझ्या गावात येऊन. ते गपचीप बसलं, ते फक्त ते पाहत होतं मोका. आणि योगाने विठोबा लोकमायचं मधलं भजन सुरू झालं, लाईट गेली. आता लाईट कवा येतील कवा नाही. ते पोरग त्या लाईटीत आधारात उठलं, गप कोण माझ्या पोटात हाणान गेलं पळून. अरे म्हणलं नादी लागण्यात माझ्या आगाव असते पोरं, आगाव महाराज. एवढे आगाव त्याच्या पोराला असं गप करून खाली बसले. म्हणजे बस कीर्तन होस्तर उठायचं नाही. ते बसलं कीर्तन होस्तर बसलं. ते म्हणलं थांबतो आकारा कीर्तन झाल्यावर कीर्तन झाल्यावर महाराज ते पाया पडायला म्हणलं, महाराज पाया पडू दे. म्हणलं काय बघा की कीर्तनानं फरक पडा, हे असं फरक पडत असतं. ते पाया पडायला खाली वाकलं, सगळ्यांना आकारला शेंबूड माझ्या वाकराला पुसलं गेलं पडून. आता घरी गेल्या मला विचारू लागले हे शेंबूड पुसलाय कोणी. पण ठीक आहे, माणसं हे पोहायचं जाऊ दे. पोरं हे हुडबुद्धी असते. माणसं एक जणाला म्हणलं मांडी घालून बसा ना, त्यानं माझ्याकडे डोळे वाटवून पाहिजे. आता दादा जरा मांडी घालून बसा ना. ते कीर्तन झालं म्हणलं थांबतो आकार, सकाळी पाहतो. सकाळी मी रात्री झालो कीर्तनाच्या गावातून निघून, पण आता पाहतो पाय म्हणलं सकाळी आकार. लोक महाराज, आणि पुन्हा विशेष लोक धमके जास्त महाराजाला देतात. एक जणाचा मला फोन आला, हॅलो, मी म्हणतो बोला कवळे महाराज बोलून. आमच्या इथली कथा काऊन कॅन्सल केली तुम्ही? नानशी म्हणून कथा कॅन्सल केली नाही. काऊन केली? मी म्हणतो नानशी माझं गावी नाही येत आहेत. नाही मग मला आकार पाहायला यावं लागेल. म्हणून तुला आकार पाहतो परळीला जाय ना, मावा पाहतो तिकडे जाऊन पाय ना आकार. तिकडे तर दम होत नाही शिरसाळ्याच्या पुढे जाता. इकडं माझ्या गरीबाचा आकार पाहतोय, जाय म्हणलं तिकडे. लोक महाराज बिनकामी जिथं नाही तिथं महाराजाला टॉर्चर करतात. ऐका काय सांगू लागलो, वायर द्या फाशी घेतो. टाळी वाजवा एकदा बाहेर. अरे
जवाहरलाल नेहरूंचं एक पुस्तक आहे डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचं. त्या पुस्तकामध्ये त्यांनी एका जागेवर लेख लिहिले, एका पानावरती त्यांनी लिहिलं जेवढे संत भारत देशामध्ये झाले नाही, जेवढे संत भारत देशामध्ये झाले नाही तेवढे संत या महाराष्ट्रात झाले. ऐका ना, ऐका ना, जेवढे संत या भारत देशामध्ये झाले नाही तेवढे संत या महाराष्ट्रात झाले. पण खालची ओळ लिहिलेली होती, त्यांनी लिहिलं पण या महाराष्ट्राचं दुर्दैव, या महाराष्ट्राचं दुर्दैव ते संत कधी महाराष्ट्राला कळालीच नाही. नाही कळाली. आज तुम्ही शिर्डीला जा महाराज, शिर्डीला जा ना. अरे शिर्डीला गेल्याच्या नंतर काय महाराज साईबाबांचा थाट आज पाहायला मिळतो. पण त्या साईबाबाला महाराज दीपावलीच्या दिवशी याच लोकांनी महाराज दिवे लावण्याकरता तेल दिले नाही. एवढा त्रास. अरे आज जर महाराज आळंदीला जर गेलं ना, एका डोळ्यातून आनंद अश्रू येतात आणि एका डोळ्यातून महाराज दुःख अश्रू येतात. आनंद अश्रू याच्या करता येतात. अरे काय माझ्या ज्ञानोबारायचं वैभव, ज्या ज्ञानोबारायचा मुकुट सोन्याचा आहे, काय वैभव माझ्या ज्ञानोबारायचं, काय वैभव. आणि एका डोळ्यातून दुःख अश्रू याच्या करता येतात. माझे ज्ञानोबाराय जोपर्यंत या समाजात वावरत होते ना तोपर्यंत या समाजाला कधीच पोटभर अन्न नाही दिलं महाराज, नाही दिलं. उलट छळच केला महाराज. ज्ञानोबारायचंही अंतकरण किती मोठं, किती विशाल. ऐका, ज्ञानोबारायला एवढा समाजानं त्रास दिला, एवढं समाजानं वालीत टाकलं, कोणी पोटाला पोटभर अन्न दिलं नाही. अरे लोक दारात सुद्धा उभा राहू देत नव्हते. एवढा त्रास दिल्याच्या नंतरही ज्ञानोबारायांनी कधीच समाजाने दिलेला त्रास त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये नाही लिहिला, त्यांच्या अमृत अनुभवामध्ये नाही लिहिला. या उलट ज्ञानोबारायांनी सुवर्ण ज्ञानेश्वरी पूर्ण केल्याच्या नंतर ज्ञानोबारायांनी शेवटी मागितलं आपल्या गुरूंना, आपल्या दादाला, दादा जय खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो. दादा खळपणा निघून गेला पाहिजे. काय विशाल अंतकरण असेल माझ्या ज्ञानोबारायचं. ऐका, ज्ञानोबाराय भिक्षा मागण्याकरता सिद्धबेटावरून आळंदीमध्ये गेले. एका ब्राह्मणाने पाहिलं, बोलायला सुरुवात केली. अरे सकाळी सकाळी याचं तोंड पाहिलं माझं काम होणार नाही. आणि त्या ब्राह्मणाने इंद्रायणीमध्ये जाऊन सचल स्नान केलं. सचल स्नान. ऐका, सचल स्नान कशाला म्हणतात माहितीये का? कपड्या सगट आंघोळ करणं त्याला सचल स्नान म्हणतात. आणि ते कधी करतात कपड्या सगट आंघोळ? आता हे का गाठ्यातलं लग्नाला गेल्या, दहाव्याला गेल्याच्या नंतर कपड्या सगट आंघोळ करते, त्याला शास्त्रामध्ये सचल स्नान म्हणतात. अरे ज्ञानोबारायचं अंतकरण महाराज पिघळलं. अरे आपलं तोंड पाहिल्याच्या नंतर समाजाला जर अपशकून होत असेल तर आपलं तोंड दाखवायचं कशाला? मग इथं प्रश्न निर्माण होईल. महाराज तुम्ही म्हणतात ज्ञानोबाराय संत आहेत, मग ज्ञानोबारायांना राग कशाला? संताचा राग जगाच्या कल्याणाकरता असतो महाराज. संतांना राग येत नाही, राग आणत असतात जगाच्या कल्याणाकरता. संत सहजही बोलून गेले तर त्याच्या पाठीमागं फार मोठा अर्थ असतो. फक्त महाराज संताचं बोलणं थोडं असतं, कमी असतं, पण त्याच्या पाठीमागं फार मोठं रहस्य असतं. ते सहज बोलून जातात. बऱ्याच जणांना
महाराज उपदेश होतो, उपदेश उपदेश उपदेश. तुकोबराय ज्यावेळेस भंडारा डोंगरावरती महाराज भजन करायला बसले ना, एक जण तुकोबरायकडे आला आणि तुकोबरायला म्हणला, अ महाराज आमची म्हैस पाहिजे का इकडे आलेली. तुकोबराय म्हणते, अरे कौरक म्हशीच्या मागं राहतो, कौरक म्हशी सापडेतो, एकदा देवाला सापडून बघ ना. तेवढाच उपदेश त्याच्या जीवनामध्ये लागला. जीवन धन्य झालं महाराज, तिचं जीवन धन्य. संतांना राग येत नाही तर राग आणत असतात. संतांचा राग म्हणजे हवेत उडलेली रेग, साधकाचा राग म्हणजे पाण्यात उडलेली रेग, आणि तुमचा आमचा राग म्हणजे महाराज काळ्या दगडावर उडलेली रेग. तुमचे महाराज असे दावेत, एकमेकावर असे दात धरून येत. म्हणून महाराज संत वेगळे, माणूस वेगळा. ऐका ना, संत जरी महाराज दिसायला माणसासारखे असले, बसू नका आपल्या. ऐका, संत नवती जगा माणसा त्या सारिखे. संत दिसायला माणसासारखेच असतात. अरे माणसात वावरतात, आणि संत वेगळे आणि माणूस वेगळा. महाराज माणूस वेगळा. माणसाकडे संतासारखे गुण नाही. पहा ना, आज माणसं अरे पाहायचंच काम नाही. तुम्हाला असं वाटतंय की माणसाला लय देखवतंय. अरे एखाद्यानं घर बांधू द्या, माणसाच्या उठलाच पोटात डबा. एखाद्याने कडक कपडे घालू द्या, उठलाच पोटात डबा. काय काय कीर्तनाला त्याचं नुसते डोळे वाटवून पाहते. देणं नसतंय, घेणं नसतंय. बरं मी काय म्हणत नाही 100-50 द्या, पण नाही ना महाराज. कुठेतरी बदललं पाहिजे माणसाने, कुठेतरी संतांचे विचार आत्मसात केले पाहिजे हो. नाही तर मला सांगा ना, पशु पक्षी जन्मले काय आणि मनुष्य जन्माला काय. आपल्या जर परिवर्तनच होत नाही. आत्ता मागं हिंगोलीकडे कीर्तनाला गेलो, आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर आता कीर्तनकार म्हटल्याच्या नंतर कीर्तनकाराची वेशभूषा सांगितली. कीर्तनकारा जरा मजबूत लागतोय, ढेरी गबूची गबू ढेरी, महाराजाला गाडी मोठी लट, महाराजाच्या 4-5 हातात अंगठ्या, 2-4 शिष्य हवा घालायला. लोक म्हणतात नाही ना त्यो आबा. मला कळालं लोक महाराज आपल्याला काऊन, आणि मला काऊन महाराज म्हणत नाही. बऱ्याच वेळेस अशी गफलत होती. आता गाडी चालवायला मीच असतो, माझ्या संग बऱ्याच वेळेस आमचे ते मदन महाराज असतात. त्या दिवशी आम्ही कोरवळीला भागवत भाऊ माझ्या संघ होता. भागवत भाऊ उतरले, लोक म्हणले महाराज पाया पडते. ते म्हणतात मी नाही महाराज, तिकडे यायचं. आणि एक जण आलं माझ्याकडे आलं, म्हणलं तू हे महाराज. हो. आता महाराज म्हणले जरा जामजुम लागेल ना. महाराज जामजुम लागत. आणि लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन पाहणं. महाराजाला गाडी मोठी, महाराजाला अंगठ्या 4-5 शिष्य, त्याला मातुडं येऊन तुम्ही लोक म्हणतात महाराज म्हणतात याला. आणि आम्हाला हिंगोलीकडे कीर्तनाला गेलो, गाडीतून उतरलो. गाडीतून उतरल्याच्या नंतर महाराज आयोजक मंडळीने बैठकीत बसवलं. बसा महाराज. बसलो जाऊन. आपलं बसल्याच्या नंतर एक 75 वर्षाचे आजोबा आले. हातात ते आडकिता सुपारी करो 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 ती सुपारी फोडी तोंडात टाकली. मॉम 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 बसले माझ्यापुढं. महाराज काय तू आलो का जातीवर? महाराज का तू? हो म्हणलं दादा महाराजाची. कुठे शिकला? बपरे. मी म्हणलं आळंदीला शिकलो. तात्या बसा बसा बसा, माय खाली बसा. शाबास, आता उठू नका, बसा खाली. माझ्याकडे लक्ष द्या. कीर्तन झाल्याच्या नंतर मी कीर्तनामध्ये 3 प्रश्न काढणारे असे निवड, आणि कीर्तन झाले ते 3 प्रश्न विचारणारे. जे कोणी 3 प्रश्नाचे उत्तर देईन, कोणी बी लहान पोरग, 1 2 3 4 तू 5 6 7
पाठीमागचा 8 जे हां तू बी हात वर कर हां 9. तुम्ही चांगले उत्तर दिले 3 प्रश्नाचे 100% तुम्हाला काय देणार मी एक हां 3 प्रश्नाचे उत्तर देणं आणि लगेच आपल्याकडून चांदीचं सोन्याचं नका म्हणू काय माझी गाडी इकायला लावतात काय चांदीचं नाही हां मी तुम्हाला योग्य बक्षीस देणार आहे फक्त कीर्तन लक्ष देऊन ऐकायचं ऐका हां ते बाबा बसले त्याने सुरू केलं मला कुठं शिकला मी म्हणलं बाबा आळंदीला हां लग्न झालं का मी म्हणलं हो उगाच पडला त्या भानगडीचं याची 3 लग्न झाले आता मी एक केलं करू दे ना बाबा आम्हाला माहिती हो परमार्थ करत असताना संसारही व्यवस्थित करा ज्याचा संसार व्यवस्थित त्याचा परमार्थ व्यवस्थित याचे 3 महाराज लग्न झालेले कशाला पडला त्या भानगडीत भारत होतात काय कुंभमेळ्याला मला मी म्हणलं हो बाबा लग्न झालं हां आम्ही रंगनाथ गुरुजीचे पाठ ऐकले आम्ही साखरे महाराजांचे पाठ ऐकले मोठाल्याच्या पाठाला होतो आम्ही तू बस खाली अरे तू कोणाकोणाचे पाठ ऐकले आम्हाला सांगू नको तू यात परिवर्तन काय झालंय ते सांग आम्हाला ते नको सांगू मी याच्या पाठाला होतो मी त्याचा शिष्य येईन मी त्याच्या पाठाला बसून पाठ ऐकले काय परमार्थामध्ये परिवर्तन झालं पाहिजे परिवर्तन आणि ज्या दिवशी आपल्या मनाला परिवर्तन होईल परमार्थ करत असताना परिवर्तन होईल त्या दिवशी आपला परमार्थ सफळ ठरलं संत वेगळे माणूस वेगळा ऐका ना ज्ञानोबरायला महाराज वाईट वाटलं आपला चेहरा पाहिल्याच्या नंतर अपशकून होतो ज्ञानोबराय सिद्ध बेटावर गेले आणि ताटी लावून बसले आणि ताटी लावल्याच्या नंतर माझ्या मुक्ताई गेल्या आणि मुक्ताईने बोलायला सुरुवात केली दादा अहो दादा तुम्ही संत आहात तुम्ही योगी आहात योग्याचे लक्षण काय अरे जगाने कितीही त्रास दिला तरी तो त्रास सहन करण्याची योगी काम दिलेला समाजाचा त्रास सहन करणं समाज त्रास देणारच आहे अरे या समाजानं कोणाला नाही माझ्या तोंड करायला त्रास दिला याच समाजानं माझ्या नाक मार्गाला त्रास दिला याच समाजानं अरे माझ्या छत्रपतीला सिंहासनावर बसण्याकरता त्रास दिला याच समाजानं याचा अंतकरण त्रास झालं ऐका ना दादा तुम्हाला बोलून नाही ज्याला मोठं व्हायचं बारीक अरे ज्याला मोठं व्हायचं ना त्याला त्रास सहन केला पाहिजे आणि जो आयुष्यामध्ये त्रास सहन करतो ना आयुष्यामध्ये मोठे झाल्याशिवाय राहत नाही अरे दगडाला सुद्धा थंडीचे हसण्याचे घाव सहन करावे लागतात तेव्हा मूर्ती महाराज तुमच्या आमच्या समोर सुंदर मूर्ती तयार होते तेव्हा आम्हाला का त्रास सहन करावाच लागतो मुक्ताई सांगू लागल्या दादा या समाजाचे अपराध पोटात साठवा तुम्ही योग्य आहात योगी
गोड गातात बरं का. आणि समय सूचकता लागते बा म्हणणाऱ्याला काही काही विषय निघून गेले मग प्रमाण म्हणतात नाही का रूम राहणं घरी जाऊनच प्रमाण नाही तर कशाला द्यादा बाबा. पण इथं सगळे समय सूचकतावाले येतं अगदी योग्य प्रमाण देणारे. ऐका लाईट गेले सगळेजण माझ्यावर असा मोबाईल चमकू लागले. त्याला वाटलं जातं कणू पळून याला एका काय पाकिट घेऊनच जाणार आहे असं. ऐका मुक्ताई सांगू लागल्या दादा तुम्ही योगी आहात. योग्याचे लक्षण काय. समाजाला कितीही त्रास दिला तरी तो त्रास सहन करण्याची क्षमता योग्यामध्ये आहे. एका ठिकाणी शास्त्राने सांगितलं आद्यगुरु शंकराचार्य सांगतात सन्मार्ग वर्तती इथे संत वसंत वल्लोक हितम चरत. जे सन्मार्गाने वर्तन करतात त्याला संत म्हटलं पाहिजे. ऐका ना आजकाल हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये महाराज या कलियुगामध्ये पूर्वी दगड उचलला की इचू निघत होते. आता दगड उचलला की संत निघाले. संत म्हणजे हे लय मोठे संत आहे. एक जण माझ्याकडे आला म्हणला कवळे महाराज आमच्या तिकडं असे मोठे संत आहेत ते दुधाशिवाय काहीच पेत नाहीत. मी बोके असे दूध पिणारे संत. संत या कलियुगात भरपूर झाले. भरपूर तुम्हाला पावला पोटासाठी. मग तुम्ही म्हणता महाराज तुम्ही उभा राहून कीर्तन सांगायला तुम्ही संत. आम्ही संत नाही महाराज. आम्ही संत नाही. तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो आम्ही संत नाहीत ना आम्ही कोणी विद्वान नाहीत. आम्ही एक भगवंताचे महाराज सेवक. आमचं काम आहे पोस्टमनचं. आम्ही पत्र घ्यायचं आणि तुमच्याकडे आणून द्यायचं. जे संतांनी विचार मांडलेले त्या विचाराचं पत्र घेऊन तुमच्यापर्यंत याचं आणि ते पत्र तुम्हाला द्यायचं. आता बऱ्याचशा वेळेस असं असतं की एखादं पत्र आनंदात असलं की लोक आनंदात महाराज घेते. एक पोस्टमॅन आला महाराज पत्र घेऊन पण तिच्यात होती दुःखाची बातमी. त्यानं पोस्टमन कपडे फाटूस तर आणला. तर पोस्टमन मला काऊन मारायला. ते मला ह्या पत्रामध्ये दुःखाची बातमी फलाना पाहुणा मिळाला. आता ते मला पाहुणा तू हा मिळाला पण मला काऊन मारायला. तसं संत एखाद्या वेळेस प्रेमानंही सांगतात की आमचं काम आहे तुमच्यापर्यंत सांगणं. आणि एखाद्या वेळेस संत रागानंही सांगतात. महाराज एखाद्या वेळेस संत हात जोडूनही सांगतात करा रे बाप